पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कुहू संजू चला तुम्ही झोपा आता, खूप उशीर झालाय। बाबा आल्याशिवाय मी झोपणार नाही। कुहू बाबांना उशीर होईल, झोप तू आता। इतक्या रात्री कुठे गेले असेल मामा? अरे कामासाठी गेलाय ना, आणि तुझी मम्मा आली ना की मी उठवेन तुला। हा पण मी बाबा आल्याशिवाय झोपणार नाही, म्हणजे नाही। कुहू अरे ऐक बाळा, तू झोप, मी तुला बाबा आल्यावर उठवेन। पण मला बाबांना भेटायचं म्हणजे भेटायचं कुहू बाबा बाबा आले वाटतं। बाबा श्रेयस बाबा मला बोलायचंय बाबा। श्रेयस बाबा श्रेयस अरे काय झालं? बाबा हा बाबा ठीक ठीक बस अरे, इथे बस। सांभाळ सांभाळ पैसे दे। मी म्हंटल ना बाबा आले। काय? अहो काय झालंय? बाबन भाऊजी यांना एवढं कसं लागलं? शिल्पी काय झालं सांगशील का? बाबा तुम्हाला काय झालंय? मामा तुला काय झालंय? सगळे कपडे असे फाटले तुझे। पांड्या शिल्पी कोणीतरी बोला, काय झालंय? ऍक्सिडेंट झालाय दादाचा। पोलीस स्टेशन मधनं फोन आला होता। ऍक्सिडेंट? बाबा तुमचा ऍक्सिडेंट झाला। बाबा बाबांना आराम करू द्या थोडा। चल आतमध्ये चल। चला बेटा आज चला। शिल्पी पाणी आण। मी आणते। संजू चल आतमध्ये। मला नाही यायचंय, मला मामाला औषध लावायचंय। संजू ऐक, ते सगळं आम्ही करतो। संजू चल, खूप चल बाय। अहो शिल्पी हा ऍक्सिडेंट कसा झालाय? अहो पाणी घ्या। असं काय करताय? अहो पाणी घ्या थोडस। अहो श्रेयस पाणी घे बाळा। अरे पाणी पी। बाबा अरे श्रेयस उठ 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 बाळा। अरे हरला हा तुमचा मुलगा हरला बाबा, पूर्णपणे हरून गेला। श्रेयस तुम्ही बरोबर बोलायचे बाबा, मी असाच आहे, फालतू आहे मी, फालतू। मी कधीच काही करू शकणार नाही बाबा। मी माझं घर नाही बांधू शकणार बाबा, माझं घर नाही बांधू शकणार बाबा। बाबा हे घर तुमचं आहे ना, हे तुमचं घर आहे ना। मला तुमच्या घरात जर आसरा द्याल का? म्हणजे असं एक छोटासा कोपरा द्या। मी असं बसून राहीन, असं शांतपणे बसून राहीन। मी कोणा त्रास नाही देणार कोणाला बाबा। इकडे बसून राहील, पण मला बाहेर नाही जायचं। मी इकडे बसून राहीन बाबा। अरे काय वेळेपण आहे श्रेयस। उठ बघू, उठ 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 बाबा खूप दमलोय हो मी, खूप दमलोय। पळापळ करून, धावपळ करून सगळं केलं, पण तुमचा श्रेयस हरला बाबा। चल उठ। उठ का बाबा? मला हकलवता घरातला? मला घराबाहेर नका काढू प्लीज। हा नाही, मी नाही उठणार। घराबाहेर नका काढू बाबा प्लीज। मी इकडे शांत बसतो, मी त्रास नाही देणार। श्रेयस शांत हो, मी असं कसं करेन? पाणी पाणी पी, बरं वाटेल। आणखी मला बाहेर नका काढू हा बाबा। हे बघ श्रेयस,
मी तुला घराबाहेर कसं काढू शकेन? मी तुला आत नेण्यासाठी उठवतोय. चल आज जायचं तिथे शांत पडायचं. बाहेर नाही काढणार ना? नाही रे बाळा. हात दे बघू. चल 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 चल. ओ चला. सावकाश. हा चल चल. वहिनी, आता तरी त्याला एकटं सोड ग. नको त्रास देऊस त्याला. काय दोष आहे ग त्याचा? तुझ्यावर इतकं प्रेम करतो तो, आणि त्या प्रेमामुळेच त्याने तुझी ही मूर्खासारखी डिमांड सुद्धा पूर्ण केली. आणि आज हे काय होऊन बसलंय बघ. मी तर फक्त त्यांना बंगल्याऐवजी जमीन घ्या असं सांगितलं होतं. असं सगळं होईल याची मलाही कल्पना नव्हती. आणि शिल्पी, तुला सुद्धा माहित होतं ना त्या बंगल्याच्या डीलमध्ये किती मोठा फ्रॉड होता ते. वहिनी, तू आता माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून चालू नकोस ना प्लीज. आणि या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा अजिबात प्रयत्न पण करू नकोस. हे बघ वहिनी, तू जे काही केलं होतंस आणि करतेस ते चुकीचं आहे, हे आता तरी निदान मान्य कर. आणि माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की आता त्याला एकटं सोड. त्याला नको त्रास देऊस तू. आणि तू जे त्याला करायला लावलंयस ना वहिनी, ते फक्त त्यालाच नाही, आपल्या सगळ्यांनाच खूप महागात पडणार आहे. शांतपणे झोप बाळा. शांतपणे झोप. जाऊ नका, जाऊ नका, बसा. मला सोडून नका जाऊ. बसतो बसतो. बाबा, बाबा जाऊ नका सोडून मला. इकडेच बसा ना जरा. नाही जात कुठे, मी आहे. मी ती जमीन घेतली ना बाबा, पण त्या लोकांनी त्याचे पेपर्स बनवून टाकले. आता मी काही नाही करू शकत बाबा. गेली ती जमीन, गेली आपली, गेली माझी जमीन. श्रेयस, तू शांत हो, आराम कर, सगळं ठीक होईल. बाबा, हा. मला खूप अशी भीती वाटते. कसं तरी होतंय बाबा मला. माझं काय चुकलं बाबा? हा, काय काय चुकलं काय माझं, सांगा ना. अश्विनी, या मुलीला माझी मुलगी म्हणायची लाज वाटते मला. मी तुम्हाला भिकेला जाऊनच राहणार, त्याशिवाय मी थांबणार नाही. बरोबर ना अश्विनी? काय बरोबर बोलतोय की नाही बाबा? काय काय चुकलं काय माझं, सांगा ना. काय चुकलं? काहीच चुकलं नाही. नको काळजी करूस. कसं आहे श्रेयस, एकदा वेळ चुकली ना की सगळं चुकत जात. त्यात दोष कुणाचाच नसतो. बाळा, हे जे काही झालंय ना, त्यात तुझाही काही दोष नाही. हो, आणि याबद्दल मी तुला कधीही काही बोलणार नाही. काही नाही बोलणार, अजिबात बोलणार नाही तुला काही. तुम्ही खरंच नाही बोलणार मला काय? नाही. बाबा, कसं आहे श्रेयस, बाप मुलाला काठीने मारतो ना, ते सर्वांना दिसतं. पण तो ती काठी मारत असताना मुलाला कमीत कमी लागावं ह्याची काळजी घेतो ना, ते कोणालाच दिसत नाही. मी आजपर्यंत तुझ्याशी कठोर वागलो, वागतही असेन, पण त्यामागे दडलेलं होतं माझं प्रेम.
तुझी तुझ्या भविष्याची काळजी. मी काय बोलणार नाही तुला आता. तू शांत हो. काही पैसे गेले, खूप खूप मोठी उडी मारायला गेलो मी बाबा आणि तोंडावर पडलो. त्या उडीची तर मला खूप भीती होती रे. मला खूप भीती वाटते बाबा. मला मला बाहेर नाही जायचं. मला खूप भीती वाटते. आज मोकळा हो. जेवढं रडायचं ना ते रडून घे. इथेच मनामध्ये काहीही ठेवू नकोस. खरं श्रेयस, एका बापाला मुलांपुढे रडण्याची मुभा नसते. एक पुरुष कोलमडू शकतो, पण मुलांपुढे तो रडू शकत नाही. म्हणून आज हवं तेवढं रडून घे. मोकळा हो. मन स्वच्छ कर. उद्या तुला तुझ्या मुलांपुढे खंबीरपणे उभं राहायचंय. अगदी खंबीरपणे. मी आहे ना तुझ्यासोबत. सॉरी 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 सॉरी. मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या सोबत आहे कायम. दादाला एवढं कोलॅप्स झालेलं मी कधीच बघितलं नव्हतं विद्युत. लिटरली लहान मुलासारखा बाबांच्या कुशीत जाऊन रडत होता रे तो. खूप मोठा शॉक आहे. ती लोक कोर्टच्या ऑर्डरला पण अंडरमाइन करतील असं मला देखील वाटलं नव्हतं. आपण आता काहीच नाही करू शकत. बघ, आपण गप्प बसणार नाही हे नक्की, पण मला आहे ना त्या लोकांच्या पॉवरचा अंदाज येत नाही. अगं, इतकी त्यांची हिंमत की आपल्या प्लॉटचे त्यांनी डुप्लिकेट पेपर्स बनवले. त्यावर एक तरी नक्की आहे की ती माणसं साधी सुधी नाही आहेत आणि सहजासहजी ते आपला प्लॉट परत करणार नाहीत. शिल्पी, मला असं वाटतं की या परिस्थितीत तू त्या घरात राहणं योग्य नाही. ऐक, मला पूर्ण बोलू दे. मी येत्या 5-6 दिवसात आपलं घर फायनल करतोय. येस, हे बघ, मी घर बघितलं होतं पण बोलणी केली नव्हती. पण आता हे जे घडलंय ना, यावरून मला असं वाटतं की तू तिथे राहणं योग्य नाही. श्रेयसला खूप लॉस झालाय. त्याचे सगळे पैसे बुडालेत. बऱ्याचशा गोष्टी फायनान्शियली ऍडजस्ट कराव्या लागणार आणि अशा वेळी मला नाही वाटत की तू श्रेयसवर किंवा तुझ्या बाबांवर भार द्यावास. मला पूर्ण बोलू दे. हे बघ, तू नोकरी करतेस, कमवतेस, सगळं मान्य, पण तरी मला वाटतं की तू तिथे राहून नाहीस. शिल्पी, ह्या सगळ्या परिस्थितीत ना वाद होतील, भांडणं होतील आणि या सगळ्या गोष्टींचा तुला त्रास होईल आणि तुला त्रास झालेला मला नाही चालणार. तू माझ्यासाठी काहीतरी करतोयस हे ऐकूनच बरं वाटलं मला. घर फायनल झालं की सांग, येईन मी. शिल्पी, एक रिक्वेस्ट होती. मला ना हे सगळं करण्यापूर्वी एकदा आईबाबांसोबत बसून त्यांना नीट समजावून सगळं सांगायचंय आणि मला असं वाटतं की त्यावेळी तू माझ्यासोबत असायला हवंस. निदान हे सगळं सांगण्यासाठी तरी तू एकदा घरी येशील प्लीज. घराचं होऊ देत, मग बोलूया आपण यावर. आम्ही सगळे खुश होतो आणि अचानक हे असं झालं. त्यामुळे घरात इतकं टेन्शनचं वातावरण होतं ना
त्या सिच्युएशन मध्ये तुला कॉलच नाही करता आला. आय कॅन अंडरस्टँड दॅट, बट अशा सिच्युएशनमध्ये तू स्टडी कसा मॅनेज करतेस तुझं? अरे अभ्यासाचा विचार करायला मला आत्ता वेळ मिळाला. पहिलं दिवाळी झाली आणि त्यानंतर हे असं सगळं. मयुरी, तुला असं नाही वाटत आहे तू हे सगळं खूप लाईटली घेतेस? नाही म्हणजे आय मीन तुझ्या स्पेशल कोर्सची एक्झाम आता डोक्यावर आली आहे. म्हणा तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की तुझं सिलेक्शन होईल, पण त्यासाठी थोडं तर प्रिपरेशन करावं लागतं का नाही? आणि हो, बाय द वे, त्या कोर्सची फी आपल्याला नेक्स्ट वीक भरायची आहे ना लक्षात? मयुरी, काय झालं? अरे बाबांनी ना हल्ली सगळे पैसे प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट केले. तर मला आता कळत नाहीये की मी फीस कशी भरणार. कम ऑन मयुरी, असे सगळे पैसे म्हणून काय खरोखर सगळे पैसे नसतील दिले त्यांनी, थोडेफार असतीलच. आणि कोर्सची फी ना फक्त 30,000 आहे, एवढे तर असतीलच ना? हा, तेवढे असतील. बस मग झालं, एव्हरीथिंग इज सॉर्टेड. बाकी तुला स्टडीमध्ये काय मदत लागली तर मी आहे, फक्त तुझे स्टडीज हॅम्पर होऊ देऊ नको म्हणजे झालं. थँक्स रुद्र. थँक्स काय त्यात, फक्त ना त्या फीज वेळच्या वेळी भर म्हणजे झालं. काय, चल लेट्स हॅव सम कॉफी. बाबा जेवून घ्या. आई हो, जेवून घ्या तुम्ही. मला जेवायला नकोय. अगं असं म्हणून कसं चालेल, जेवून घे थोडं. जोपर्यंत श्रेयस जेवत नाही ना तोपर्यंत मीही जेवणार नाही. त्यांचंही पान मी वाढून ठेवले, आणते. तुम्ही सुरू करा. अहो अहो, जेवून घ्या चला. नकोय मला. अहो असं काय करता? काल रात्रीपासून तुम्ही काही खाल्लं पण नाहीये. काहीतरी खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल. सांगितलं ना नकोय मला. तुम्ही असं नाही ऐकणार. आता मी तुम्हाला माझ्या हातानेच भरवते. अहो अहो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला जेवायचं नाहीये आणि तुझ्या हातचं तर अजिबात जेवायचं नाहीये. अहो पण जे काही झालंय ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय. एक लक्षात ठेवा अश्विनी, आजपासून माझ्याशी बोलायला यायचं नाही, मला काही विचारायचं नाही आणि काही सांगायचं सुद्धा नाही. आणि मी तुझ्या हातचं जेवणार नाही. श्रेयस, वेड्यासारखं वागू नकोस आणि वेड्यासारखं बोलू नकोस. जेवून घे शांतपणे. बाबा, आतापर्यंत मी वेड्यासारखा वागत होतो, आता मी शहाणा झालोय. मला हिच्या हातचं काही नकोय. तुझ्यामुळे बर्बाद झालोय मी आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. अहो काही काय बोलताय तुम्ही? तुम्हीच मला पहिलं विचारलत ना की हा प्लॉट घ्यायचा विचार करायचा का, आणि त्यानंतर हा प्लॉट घ्यायचा हा निर्णय आपण दोघांनी घेतला ना. तू माझ्या डोक्यात टाकलंस ते. बाबा तो बंगला बघायला गेलेला ना तेव्हापासून म्हणत होती प्लॉट घेऊया प्लॉट घेऊया, आणि हिला काय ते संकेत बिंकेत आले ना तिकडे गणूचे, मग घेतला तो प्लॉट आणि झालो बर्बाद. अश्विनी, आजपासून माझा आणि तुझा काही संबंध नाही, कळलं तुला? श्रेयस, अति होत आहे. या विषयावर आपण नंतर बोलू. तू शांतपणे जेवून घे. बाबा,
मला प्रत्येक व्यक्तीला या घरात सारखं सारखं सांगावं लागलं ना की माझा आणि हिचा काही संबंध नाही, तरी मी सांगेन. पण मला हिच्याशी बोलायचं नाही आणि हिच्या हातचं मी जेवणार नाही. आणि हो, तू या घरात स्वयंपाक करायचा नाहीस. अहो बाबा हे न जेवताच निघून गेले. तू काळजी नको करूस. तू जेवून घे. तो आला की बोलतो मी त्याच्याशी.